आपल्या हरिपूरचा तर विकास झालेला आहे आणि मोठ्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही निधी आणला, चांगला विकास करत आहात. तर आपला जो आता समडोळी मतदारसंघ आहे, तर समडोळी मतदारसंघाचे असे कोणते प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत आणि तुम्हाला सोडवायचे आहेत? आता हे भारतीय जनता पार्टीचं काय आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी ग्रामपंचायतीला वर्ग व्हायला लागले. अगदी बरोबर. 14 वित्त आयोग असेल, 15 वित्त आयोग असेल. त्यामुळं गावातील लोकांना आणि ते गावातील सदस्यांना आणि सरपंचांना काम करण्याचा मोठा स्कोप त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यांना कळाला ज्या गरजेच्या वस्तू आहेत, म्हणजे जिथं रस्ता करणं गरजेचंच आहे तिथं रस्ते झाले, जिथं गटारी करणं गरजेचं आहे तिथं गटारी झाल्या. खरोखरच्या ज्या गरजा आहेत त्याच्या 14 वित्त आयोग 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून पूर्ण व्हायला लागल्या. त्यामुळं ही गावं आमची म्हणजे समडोळी असेल, हरिपूर असेल, माझ्या मतदारसंघात आता जिल्हा परिषद अंकली असेल, इनामधामणी असेल, जुनी धामणी असेल, ढवळे असेल, ही गावं शहराच्या जवळची गावं आहेत. त्यामुळे गावं बऱ्या प्रमाणात ह्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, तुमचं गटरी असतील, ह्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्यापैकी प्रमाणात ह्या 15 वर्षाच्या काळामध्ये हे विषय सगळे संपलेले सोडवले गेलेले आहेत.